नाशिकच्या सातपूर परिसरात रिक्षा चालकावर निर्घृण हल्ला करून दहशत माजवणाऱ्या 4 टवाळखोरांना अखेर गुन्हे शाखा युनिट अंबडने बेड्या ठोकल्या आहेत. कायद्याचा धाक नाही, समाजाची भीती नाही, अशा गुन्हेगारांची पोलिसांनी थेट मुस्कटदाबी केली आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी समाधान रमेश अहिरे हे कुटुंबियासह चहा टपरीवर काम करत असताना आयुष उर्फ बाळा पटेकर व त्याच्या साथीदारांनी संगनमताने कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत हल्ला चढवला. एका आरोपीने थेट डोक्यात बाटली फोडून रक्तबंबाळ केले, तर इतरांनी पेवर ब्लॉकने वाहनाची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण केली होती. या घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा अंबड ऍक्शन मोडमध्ये आले. 7 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त बातमीच्या आधारे रामवाडी परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी आयुष उर्फ बाळा पटेकर याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्या टोळीतील संकेत उर्फ डुब्बा गांगोटे, रोहित उर्फ खंगा झोले, यश उर्फ बापू शेलार या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सातपूरमध्ये गुन्हेगारांना कोणतीही माफी नाही, असा स्पष्ट संदेश गुन्हे शाखा अंबडने या कारवाईतून दिला आहे. सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.